के अजनी पुलिस थाना अंतर्गत शासकीय मेडिकल अस्पताल से एक चोरी की घटना उजागर हुई है। पुलिस ने इस चोरी की घटना में नाबालिग आरोपी को उसके दो साथीदार के साथ गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार मेडिकल हॉस्पिटल वार्ड नंबर 21 के पीछे फायर पंप रूम यहाँ पर काम चालू होने के कारण 140 नग वायर बंडल और कॉपर स्ट्रिप अर्थिंग की किसी अज्ञात चोरों ने चोरी की है। शिकायत मिलते ही पुलिस ने जांच शुरू कर दी। जांच के दौरान सीसीटीवी फुटेज के आधार पर और तकनीकी माध्यम से जांच कर पुलिस ने आरोपियों को धर दबोचा। आरोपी लकी साहू और उसके दो साथीदारों के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। दिनांक 21/5/2025 रोजी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे बांधकाम सुरू आहे। तर तेथील फिर्यादी मिलिंद मधुकर भोयर यांनी जे ठेकेदार आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की मेडिकलमधील जे बांधकामचं जे इलेक्ट्रिकल साहित्य आहे तर ते चोरीस गेलेलं आहे, चोरीस जात आहे आणि कोणीतरी चोरी करून येत आहे। या अनुषंगाने आम्ही पोलीस ठाण्याचे डीबी पथक यांना पाठवले असता सीसीटीव्ही कॅमेरा व इतर उपलब्ध साधनाद्वारे माहिती मिळाली की लकी साहू व त्याचे इतर साथीदार हे मेडिकलमधून सदर बांधकामाच्या जागी साईटवरून चोरी करत आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व चोरीस गेलेले साहित्य जवळपास 4,50,000 हे जप्त करण्यात आले व त्यामधील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सदर कारवाईमध्ये पोलीस ठाण्याचे MSF चे जे जवान आहेत त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के आणि डीबी पथक मध्ये ओंकार बाराभाई यांनी महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी केलेली आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये सध्या लकी साहू आणि त्याचा एक साथीदार हा फरार आहे आणि एक अपचारी बालक सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहे। सदर कामगिरीमध्ये एकूण 4,50,000 मुद्देमाल हा चोरीत गेलेला होता व तात्काळ तो जप्त करून जे फिर्यादी आहेत मिलिंद मधुकर भोयर यांच्या ताब्यात दिलेला आहे।